नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत तर ते महिलांसाठी सरकारने कोणत्या प्रकारची घोषणा केली आणि कोणकोणत्या इतर घोषणा आहेत तर त्या बघत आहोत. तर सन 2024-23 आणि पासून लाडकी बहीण योजना सुरुवात मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख आणि 1,000 रुपये दिले जातील असंही सरकारने नमूद केलं आहे आणि दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्यांचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करायचे बंधनकारक केले आणि पीक ही रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य 80 कोटी रुपयाचा निधी आणि शुभमंगल सामूहिक नोंदकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून 25,000 रुपये. तर राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपयोग व साहित्यासाठी 78 कोटी रुपये. रुग्णालयाची विशेषतः आणि गरोदर मातांना व बालिकांची आरोग्य संस्था मोफत करण्यासाठी 3,000 रुपये. 324 रुग्णवहित आणि लाखपती दीदी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती आणि अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटाची स्थापना. बचत गटाच्या फिरत्या निधीचा रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपये पर्यंत वाढ करण्यात आली आहे आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे अंतर्गत 15 लाख महिलांना लाखपती दीदी आणि वर्षात 25 लाख महिलांना लाखपती करण्याचे उद्दिष्ट आणि महिलांना लघु उद्योगासाठी पुण्यस्रोतक आणि अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आणि अखिल भारतीय स्तनावरील महासंमेलनाचे राज्य आयोजन आई योजना अंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योगांना 15 लाख रुपयांपर्यंत कर्जावरील व्याजाचा परतावा, 10,000 रोजगार निर्मिती आणि या निर्मितीचा अंदाजे 2 लाख ते 5 लाख पर्यंत 499 मुलींना लाभ. सुमारे 2,000 कोटी रुपयाचा भार पडणार आहे आणि लाडकी बहीण योजना या संदर्भात काय आहे तर ते बघणार आहोत. तर ही योजना ज्या महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून घेतले गेले. बोलले जाते की या मध्य प्रदेश लाडकी बहीण योजना हे तेही पाहू शकतोय आणि ते कशा प्रकारे आहे तर ते आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बघतच आहो आणि ते कशा प्रकारे त्यांनी कोणते कागदपत्र लागतात आणि काय लागतात ते सर्व आपण सांगितलेलं आहे. तर ही लाडकी बहीण योजना ही या योजनेमधून या गरीब आणि महिलांना सरकारतर्फे अधिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशामध्ये चांगली प्रसिद्धी मिळणे आणि शिवराज्यसिंह राज्य मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली जात या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती आणि महाराष्ट्र सरकारने येणारी विधानसभा निवडणूक आणि महिला मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्याचं बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेवरून टीकाशास्त्र आणि विधानमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवालय पक्ष आणि कार्यालयात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आणि हे म्हणले की मध्य प्रदेश धर्तीवर लाडकी बहीण योजनेबरोबरच
बहिणीत भेदभाव न करता लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात यावी. यास उत्तर देताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही 2.5 वर्षे लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय, असंही त्यांनी टीका करत सांगितलं. आणि आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे माहिती देत आहोत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मंडळी.